मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला कळलंच असेल की मी पुण्यामध्ये राहुलच्या मेडिकलवर आणि आज तर आचरणामध्ये भयानक ब्लॉग करत राहिलो। इथं सोमेश्वरवाडीमध्ये सोमेश्वर मंदिराच्या शेजारी एक छोटंसं त्यांनी एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे गाव टाईपचं, म्हणजे 90s-80 किंवा 1990चा असेल, 1980 आणि ग्राम संस्कृती उद्यान, ग्राम संस्कृती उद्यान हे बनवलेले आहे तिथं। म्हणजे जुन्या काळात झाडाखाली गुरुजी कसे शिकवायचे मुलांना, किंवा मग न्हावी जे आणि पारावर बसलेले बस ते आहे ना, पारावर बसले जे सेनेसाठी ग्रामपंचायतची पाराखाली भरायची ते पण त्यांनी दाखवलेले। तर आपण एक फक्त 10 मिनिटाचा एक ब्लॉग होईल, तेवढं जाऊन करूया। माझा अवतार लक्ष देऊ नका, गाडीवरून आत्ताच उतरले त्याच्यामुळं अवतार असा आहे माझा। ठीक आहे, निघूया आपण। मित्रांनो, आज सोमवार, ते सोमेश्वरवाडीमधलं सोमेश्वर मंदिर। तर आपण आहे ना आज दर्शन घेऊ, मग आज तशी लाईन असेल दर्शन बाहेरूनच घेऊया आणि डायरेक्ट जाऊ आपलं तुम्हाला ते उद्यान दाखवतं जे ग्रामचं बनवलेलं उद्यान। हे जे बाबा दिसत आहे ना, प्रत्येक मंदिरापाशी जाऊन तो जो ओमचा मंत्र आहे तो 108 वेळा सगळ्या मंदिरांपर्यंत पाशी जाऊन म्हणत असतात। त्यांना काय होतं की बाकीचे जेवढी भाविक आलेले ना त्यांचं पण ओम नमः शिवायचा जाप होऊन जातो। ते पूर्ण प्रत्येक याच्यात याचं ओम नमः शिवायचं नाव घेतात, पूर्ण 108 वेळा सगळ्यांचं घेतात नाव। परिसर बराच मोठा आहे आणि पाहण्यासारखं खूप काही। तर पलीकडून ज्योतिर्लिंग पण आहेत, तर आपण ज्योतिर्लिंग पण बघूया। तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन दाखवतो तिथं। 12 ज्योतिर्लिंग इथं बनवलेले आहेत त्यांनी। मंदिराच्या एंट्री केल्या, मंदिराच्या डाव्या बाजूला मस्त भव्य दिव्य असा परिसर आहे। आणि हे बघा, हे गुजरातमधलं सोमनाथ, सौराष्ट्र गुजरात। हे दुसरं आंध्र प्रदेशचं। 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथंच होऊन जात आहे। उज्जैन, वा, मध्य प्रदेश उज्जैन, ओंकारेश्वर, वैद्यनाथ, आपले वैद्यनाथ परळी बीडचं, भीमाशंकर। तर भीमाशंकरला बरेच जण गेलेले। हर हर महादेव, हे पहा स्वयंभू आपले भोलेनाथ। तामिळनाडूमधलं रामेश्वरम। स्ट्रक्चर एकदम भारी भारी बनवलेले त्यांनी। नागेश्वर, औडा, हिंगोली, महाराष्ट्र। हे 12 ज्योतिर्लिंग। ज्योतिर्लिंग नाशिकमधलं आहे त्र्यंबकेश्वर। उत्तराखंडमधलं केदारनाथ, मिनी केदारनाथ बघा इथं दर्शन घेऊन टाका केदारनाथ। आणि आपल्या संभाजीनगरमधलं घृणेश्वर, हे शेवटचं ज्योतिर्लिंग वेरूळ अजिंठ्याचं। हे सगळ्या 12च्या 12 ज्योतिर्लिंग पण एकदम छान असे स्टॅच्यूमध्ये केलेले आहे। हे बॅकग्राऊंडचा परिसर मंदिराचा। सोमेश्वर मंदिर असं बघायला खूप मोठं आहे, परिसर एवढा मोठा आहे। आता हे जे पद्मावती देवी मंदिर आहे तर त्या साईडला जायचं आपल्याला। पलीकडून 50 रुपयाचं तिकीट आहे, तेवढं काढू आणि जाऊ।
मित्रांनो इथं जे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना सगळे पाहण्यासारखे, म्हणजे तुम्ही एकाच जागेवर सगळ्या ज्योतिर्लिंगाला न जाण्याच्याऐवजी इथं सगळ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकता असं म्हणत नाही. जा ज्योतिर्लिंगाला सगळीकडं फिरून या. पण 12 ज्योतिर्लिंगाचे स्ट्रक्चर जे बनवले त्यांनी एक नंबर बनवलेले, सगळे बघितले मी, फोटो वगैरे काढले. काही मित्र आले ते त्यांचे फोटो काढून दिले त्यांना. तर तुम्ही बॅक साईडला बघू शकता माझ्या नंदी आहे आणि पाहण्यासारखे. आता आपण त्या गावाकडे जाऊ ज्याच्याबद्दल मी बोललो, ज्या आजकालच्या मुलांना त्या गावाबद्दल काही माहीत नाही किंवा 90s काळ कसा होता 80s काळ कसा होता त्यांना माहीत नाही ना, ते तसं दाखवूया आपण त्यांना. चल सोमेश्वर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर लेफ्ट साईडला गेट आहे. त्या गावकरीचं जे आहे त्याचं नाव आहे बघा ग्राम संस्कृती उद्यान. तर त्याच्यात आपण जाणार आहे. एंट्रीलाच आपले स्वराज्य स्थापक आहेत राज. पहिले तिकीट काढून घेऊ. 50 रुपये तिकीट आहे. तर 50 रुपये तिकीट आहे प्रौढांसाठी, छोट्या मुलांसाठी 30 रुपये. तर तिकीट काढून घेतलं आणि हे आपल्या स्वागताला उभे आहेत. सरपंच वाटतं, माहीत नाही आयडिया, पण इथले काही रूल्स आहेत, 5 रूल्स आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून 5ही रूल्स वाचून घ्या व्यवस्थित. आणि हे चिंचाला फेरा मारताय की रुसून उभे आहेत माहीत नाही. स्वराज्य स्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आपण एंट्री करूया मध्ये. तिकीट कलेक्टर तर आलेलं नाही आहे आणि तिकीट आपल्याकडेच राहील म्हणजे. तर आपण केली गावामध्ये एंट्री. तर गावाचा परिसर दाखवायचा कुठून काय, आता सुरुवात बघूया कशी काय. तर हे असं छोटंसं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. शेतकरी बैल घेऊन जाताना गाईवाला जो गाया चारतोय आणि त्याबरोबर बासरी वाजतोय. बॅक साईडला गाव आणि वडाची वडपूजा, वटपौर्णिमेसाठी वडपूजा. बाया जास्त पण धागे कमी झालेत, काही अडचण नाही. शेतकरी आपला माल घेऊन जाताना. आणि हे गुढीपाडव्याचं, गुढीपाडवा जे आजकालच्या मुलांना माहिती गुढीपाडव्याबद्दल. तुमचा काय रोल आहे? हे मनू, हाय मनू, कशी आहेस बच्चा? म्या ही कसली क्यूट आहे. हे तिच्या छातीवर हार्ट शेप आहे बॅक साईडला. लाडात आली वाटते. अरे म्हणे लाडात आली. काय झालं बच्चा? भूक लागली? अरे मी काही खायलाच नाही आणलं इथं. तर मध्ये जाण्यासाठी आलो नाही आहे. पण जुन्या मुलांना जुन्या काळी हे बघा असं कप्पी राहायची, कप्पी राहायची आणि त्यांना असं विहिरीतून पाणी ओढलं जायचं. तर ते प्रत्येकजण हे घेऊन चाललाय. हे काका एक वन टाईम 2 हांडे घेऊन चाललेत. ती दिदी इथे साईडला. इथं लिहिलेलं आहे त्यांनी, 1 मिनटं, गावचा पान पुरवठा आहे बघा. त्या 2 काकू पण वन साईड दाव ओढून राहिले. या विहिरीतनं पाणी काढतंय वन साईड. आणि हे जे आहे ना गाव पुरवठा, हे तुम्ही पॉज करून वाचा नंतर. तर आपण पुढं जाऊया, बघूया काय 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 नाही. हे बैलांची कुस्ती, बैलांची कुस्ती वगैरे आहेत. परत ना लहान पहिलं काय व्हायचं की हे अरे देवा लागले वाटते हिला. पहिले हे बघा त्याला आय थिंक नाळ ठोकायची म्हणतात, असंच काहीतरी म्हणायचे त्याला. टाच ठोकायचे. बैलाच्या ना पायाला अशी लोखंडाची नाळ ठोकली जायची, यू शेपमध्ये राहायची ती, यू शेपमध्ये. त्या टायमिंगला ना बैलाला असं बांधलं जायचं आहे बघ. आणि जो नाळ ठोकणार आहे तो सेपरेट यायचा, त्या गोष्टीसाठी बोलवलं जायचं त्याला. शेतकरी नाळ ठोकून घ्यायचा जेणेकरून त्यांची नखं वाढू नये म्हणून. किंवा मलाही अजून त्या गोष्टीचं रिझन माहीत नाही का बरं ठोकत होते, पण ठोकत होते व्यवस्थित. तसं आजकालच्या मुलांना ना या गोष्टी माहीत नाही. तर इथं बघण्यासारखं खूप आहे, त्यांना या गोष्टीचं बऱ्यापैकी नॉलेज देता येईल. तर व्हिजिट करा नक्की, भेटा. पुण्यामध्ये आल्यानंतर सोमेश्वरवाडी जास्त कलाम नाही पाषाणमध्ये. हे बघा मडकी घडवणारा कुंभार. जुन्या काळचे चाकावर मडकी, मातीची मडकी वगैरे बनवली जायची. 2 मिनटासाठी ना असं वाटलं कोणतरी पाहत आहे माझ्याकडे. भाऊ झपटलेल्यासारखं वाटू राहिलं मला. हे टोकरी विणणारे. पहिला कोंबडा कसला रट्टे आहे बा, 2-1 किलोचा पडेल. जुन्या काळची डबल माडी, जुन्या काळामध्ये डबल माडी बऱ्यापैकी असायचे. तिकडं पाठीमागं बाजार आहे, मी तो पण दाखवतो तुम्हाला. आणि हे पण टोपली नाही, ते
ते पण टोपली विणणार आहे, हे मोठी टोपली विणणार आहे आय थिंक. सनई चौकडेवाला हवे अचानक मध्ये भयानक सनई चौकडेवाला तिकडे कुठं आलं. बुरुड बांबूच्या वेताचे काप इथं पण आहे. व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. हड्डी हे तर आजकाल पण आहे. खाटीक आजकाल पण आहे त्या गोष्टी. खाटीक बऱ्याच मुलांना आजकाल माहिती आहे. सांभार अस्सल कोल्हापुरी चप्पल देत होते बाब. लेकिन एक सेकंड बाबाचं बोट कुठे गेलं आणि ते तिकडे काय करताय. त्यांच्या हातात चप्पल नाही, डायरेक्ट बोट तोडताय की काय. ओ काका असं नक करू. काकांचं वेगळंच काहीतरी चाललंय. ठीक आहे चला पुढे निघूया आपण, बघूया. चालतंय तुमचं चालतंय. आणि हे सुद्धा इथं लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही पॉज करून वाचू शकता. धोबन ज्या नदीवर कपडे धुण्यासाठी जे गाढवावर सगळ्या गोष्टी लादून हे करायला जायचं, धुणं धुवायला जायचं. आणि हे जुन्या काळचे इस्त्रीवाले. इस्त्री तेव्हा कोळशाची इस्त्री होती. आता यांनी शर्ट जाळला काय ते मला माहीत नाही. हे बघ पण जुन्या काळी असे इस्त्रीवाले होते. इकडं हे आपले न्हावी दादा. मी शिवडवली कायची नाही दाढी काढता याच्या. ओके ठीक आहे बघूया कसं आहे काय नियोजन. हे बघा दोर विणणारी म्हणजे जुन्या काळी दावं कसं विणलं जायचं आहे बघ. हे बघा दावं असं विणलं जायचं. इकडनं पकडून तिकडं फिरून 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 दावं एकदम कसून घेतलं जायचं जुन्या काळी. इथं बघण्यासारखं ना तर खूप काही आहे. भाऊबीजेचं एक काही शेती पहिल्या शेतीचं आहे. थिंक पहिल्या पिकाला नारळ वगैरे फोडतात ते आहे. थिंक बैलगाड्या शर्यतीचं पण दाखवलेलं आहे. अच्छा अच्छा बैलगाड्या शर्यतीचं आहे ते बघा. सगळं बॅकग्राऊंडला ते बैलगाड्या शर्यतीचं आहे. आणि या साईडला आहे लोहार आहे. सुतार लोहार पलीकडे आहे हे सुतार आहे. चालू द्या काम. मी विनाकारण तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. कामं चालू द्या. तसं दाखवण्यासाठी खूप काही इथं. हां लोहार बघा जुन्या काळचे लोहार कसे होते काय होते. आजकालही आहेत पण फार कमी दिसत आहे, आता दिसत नाही. आणि हे आय थिंक तांबड काय असतं ते. अच्छा जे विळे खुरपे वगैरे हांडे वगैरे नीट करणारे त्यांना तांबड म्हणतात. अच्छा अच्छा काकू कुठं चालले. चालले कुठेतरी काकू काय अडचण नाही. चालतं काकू. पिंजारी अच्छा कापूस गादी बनवणारी. अच्छा अच्छा हे बे गादी बनवणारी. जुन्या काळी अशा गादी बनवल्या जायच्या. घोंगडी बनवणारे हे जे आहे घोंगडी विणणारे आहेत हे असे जुन्या काळचे घर आहेत. आता बऱ्यापैकी परिसर आहे ना थोडासा खराब झाला आहे तर आपण आहे ना तबेला बघूया म्हणजे गोठा बघूया. जुन्या काळी गोठा कसा राहायचा. तर हे आहे गोठा. अगो बाई गोठा हायला मी लिटरली हे जे उभं आहेत ना काका पाठीमागं मी 2 वेळेस म्हणजे प्रत्येक माणसाला प्रत्येक घाबरलो की कोणतरी आहे. मी त्यांना विचारलं तर इथं काय तिथं काय. मी दरवेळेस फसू राहिलो. हे बघ गोठा बघा. मग बरं आहे का. बरं वाटतंय. चुकू नको भाऊ. या कधी काही कपकनी करायचो काय रट्टे आहे. अरे हा बाय कसला रट्टे आहे. किती गाय गायन म्हशी समोर वन साईड खून का रेडा कोडा यांचा. हा हे म्हशीचा रेडा येत आहे बाबा. बाबा केवढा आहे बा तो. आणि म्हशीला काय आलं कोणला आवाज देऊ राहिली. शिवाय तिथे वाटतं थांब कोणला तरी. करंट कॉमेडी असो जोक्स पार्ट. पण जुन्या काळी असे डायरेक्ट गोठे असायची गव्हाण वगैरे डायरेक्ट सिमेंटची बनवलेली. आता हे पाईप्स वगैरे तिथे आत्ता टाकलेत पण जुन्या काळी असायचे बघ डायरेक्ट शेड खाली. ते काका त्यांचं काम करतात त्यांना त्यांचं काम करू देऊया आपण निघूया. लिटरली विषय काय उरायला माहिती का की मला जे असं उभे दिसत आहे ना ते उभे दिसत आहे त्याच्यामुळं काय होतंय की मी फसतोय त्यांना सारखं. मला वाटतं कोणतरी आहे जेणेकरून त्यांना आवाज द्यावा असं मला वाटलं पण मी माझा पचका होता दरवेळेस काय नाही. बघूया आता पुढं अजून काय काय भेटतं. तर हे बघा सध्या येसन हे पहिले बैलाची शिंग तसे आजही केलं. अजूनही गावाकडे बैलाच्या शिंगासाठी ना हे करत धार लावली जाते आणि व्यवस्थित तिची साल हे केली जाते. आणि म्हशीच्या सुद्धा शिंगांचं केलं असतं. म्हशीला पकडायला 4-4, 5-5 जण लागत आहे. विषय संपला. आणि बाकी हे गावाकडं जाणारे हे धार लावणारे काका जे येतं का मशीन घेऊन डायरेक्ट यायचे. आजकाल पण येतात पण फार कमी दिसतं गावाकडं. आणि हे डोंबाऱ्याचा खेळ जो आजकालही होतो
पण जुन्या काळी जास्त व्हायचा. आणि हा आहे पाटलाचा राजवाडा, म्हणजे पाटलाचा राजवाडा म्हणजे लाईक भाई वाड्यावर या त्या पाटलाचा राजवाडा. ते जे वाड्यावर म्हणायचे नाही ते या वाड्यावर बोलवायचे असं मला वाटतंय. ठीक आहे, चोकसं पाट बघूया. पाटील आपल्याला मध्ये घेत आहे का? अगो बाई, पाटील ते इथं बसलेले, छोटी मुलं खेळत आहे. पाटील इकडे बघा. राम राम पाटील. पाटील 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 सरकार राम राम म्हणलं. सरकार पाटलाला ऐकायला जा नाही, त्यांना ऐकूच येत नाही. ठीक आहे, पण हो बैल, पाटलाची बैल बघा कसले रट्ट्या बैल. हा हा हा, बैलाची शिंगे का ठिंगले. तो बैल वाकुले दाखवतो मात्र, वाकुल नको दाखव, माझ्याकडे पण जीप आहे. हा वा रे वा, हा डेंजर. मी पण खरेच वाटू राहिलो. आणि हे पाटलाची फॅमिली, छोटं बाळ, त्यात आई पाठीमागं स्वयंपाक करताय, मुलगा देवपूजा करतोय. आणि ह्या पाटलीन बाई आहे वाटतं, ज्या नाताला खाली करताय. आणि त्या पाटलाच्या आई आहे, ज्या नातीबरोबर खेळताय. हे मुलाला पाळण्यात टाकताय, पाटलीन बाई आहे. तर बाहेर निघूया आपण, बघूया. तर पाटलाचा वाडा तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की इथं व्हिजिट करा. तसं लाईक तर करा तुम्ही, करता तर त्यात काय वाटली, पण नक्की व्हिजिट करा. आपण जाऊ अभयारण्यात जाऊ. गावाकडे बैल आहे ना, हे बघा लाकूड तोडून जंगलातून घेऊन यायचे सगळेच, पूर्ण होल फॅमिली लाकूड तोडून घेऊन यायची घराकडं. हे बघू शकता तुम्ही. आणि गाया चारायला जेव्हा जायचा विषय असतो, गाया चारायला जेव्हा जायचं असतं ना, त्या टायमिंगला हे असं म्हशी धुणारी गाय धुत. पण म्हशी गावतात का वर धुत आहे काय कळत नाही. बरं ठीक आहे, असो. हे जायचं असं. म्हशी मी गेलेलो आहे स्वतः, मला माहिती आहे म्हशी वगैरे, मी गेलेलो आहे फिरायला. हे ते नाही का जोगवा मागायला त्यात, ते आय थिंक पलीकडून जाऊया आपण, तुम्हाला दाखवतो मी जोगवा मागा होणार. आपण घराच्या बॅक साईडला आलो आहे आणि त्यांची कामं चालू आहे बॅक साईडला. तर घराच्या समोर जे पब्लिक आहे ना, त्यांच्याकडे बघूया. यांच्या खालचं हे जे येत तेच मिरची कुठतं आहे, पण त्याच्या खालची तेच काढून घेतले कोणतरी. का खड्डा आहे तिथं, आय थिंक खड्डा आहे. हा सॉरी खड्डा आहे तिथे. आणि इथं शेती काम चालू आहे. इथं पाहू शकता मस्त रोजगार हमी योजना चालते. हे दिदीचे एक पाय वर आहे, याचा अर्थ हे खेळत आहे जुना खेळ कवडी. 90s आणि 80sमध्ये जे गावाचं स्ट्रक्चर पाहिजे होतं, म्हणजे जसं गाव होतं, जे आजकालच्या मुलांना बघायला भेटत नाही, आपल्याला दाखवता येत नाही. तर इथं पुरेपूर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करता येतात. म्हणजे तुम्ही ज्या मुलांना घेऊन आले इथं, आजकालच्या मुलांना, तर त्यांना जर दाखवलं की आमच्या काळात अशा गोष्टी होतात, तेव्हा बघा कसं होतं ना, आता बघा कसं, किंवा त्या गोष्टी संपल्यात, आता आपल्याकडे नाही आहेत. आता हे बघा, हे आहे अजून आपल्याकडे चालू संगमेरमध्ये आहे. आणि ही गोष्ट तर जुनीच आहे. ही गोष्ट जुनी आहे. बाकी आजी पाणी ओतणार आणि बाळ धुणार, शिशी धुणार. त्यांचं चालू आई ताईच्या हातात विना होत आहे. ताई खेळतीये. लाडू पेड्यात मिठाईचं दुकान जुन्या काळातलं हलवाईवाला. आणि हे आहे जोगवा मागायला येणारे कडक लक्ष्मी, जे अंगावर बेल्ट वगैरे मारतात. ते अजून बेल्ट नाही, ते हे मारतात तसं. ॲक्च्युली त्याचा ते लागत नाही, त्याचा आवाज वेगळा येतो. ते येतात डोंबारीवाले तर वेगळे. मगाशी दाखवलं मी तुम्हाला डोंबारी. पण जोगवा मागायला येणारी कडक लक्ष्मी, हे बघ कडक लक्ष्मी इथं लिहिलेलं आहे. हे बघ कसली बॉडी होती रे बाबू. अरे हा तर जोगवा मागणार कमी, हा मला रावणच वाटू राहिलं. हसदे चेहरिਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ, ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ. बिल्कुल सही. रावण जोगवा कपासून मागा लागला. तू कसा आला रे? तू कसा आला? कीर्तनकार
जुन्या काळी प्रॉपर शेडमध्ये किंवा मंदिरामध्ये प्रत्येक कीर्तनाला संध्याकाळची पब्लिक जमायची, ती अशी जमायची आणि पुरेपूर ध्यान लावून सगळ्या गोष्टी ऐकायची. जसे आजकालचे आहेत फ्रॉड वगैरे हे त्यांच्या नादीने लागायचे. पक्के फ्रॉड लोक आहेत आजकालच्या याच्यामध्ये. जुनं देवीचं मंदिर आहे पद्मावती ओम शिवाय. आपण फिरून पूर्ण त्या मंदिराचे ते याच्यापाशी आलो आणि हे बघा लगनसराई, जी आजकालची वेगळी आहे आणि जुन्या काळची वेगळी होती. सनाई चौघडे इथं आहे, सनाई चौघडेवाली इथं आहे. इथं नवरदेव नवरी एकदम सरळ आणि साधी सिंपल याच्यामध्ये 2-2 पंडित व्यवस्थित, आई पाठीमागं, बहीण तिथं, काका काकू काका मावशी त्यांची पिल्लं सगळे तिथं. लेकिन एक सेकंड, हां कॅमेरा फोटोग्राफर एवढा लांब उभं राहून का करायला? पण त्याच्या हातात कॅमेरा आहे, 90चा आहे म्हणलं. बट असो काय अडचण नाही. कोड्या कॅमेरा होता जुन्या काळी 2003पर्यंत तर आम्ही बघितलं होतं. आणि हे तर आम्ही सगळं बघितलेलं आहे. हे मुलं खेळतात, हे बघ मुलं त्यांच्या धुंदीत खेळताय मस्त एकदम छान छान. आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा आ ई गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी चिंचेच्या झाडाखाली, ज्या 80s आणि 90sच्या बिटवीनमध्ये या गोष्टी होत होत्या की झाडाखाली त्यांना शिकवलं जायचं पुरेपूर निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि मुलंही चांगली हुशार होती, आजकालच्या मुलांसारखी नव्हती पण बऱ्यापैकी चांगलं होतं सगळ्या गोष्टी. चला आपण पुढं बघूया काय काय अजून. मावशी का खुश होत आहे. पहिले जुना काळी कासाराचं एक सेपरेट दुकान असायचं आणि त्याच्याकडे जावं लागायचं कासारासाठी. आणि हे बघा कासारमध्ये बांगड्या भरतोय, तो भरतोय म्हणजे दुसऱ्या लेडीजला भरतोय. आणि विषय असा होता की आता इथं आता सरपंच पाटील इकडं आले. पाटील मगाशी घरामध्ये बसले होते, आपण पाटलाला भेटून आलो. तर इथं आय थिंक बांधावरून भांडणं चालू आहेत आणि पंचायत अशी झाडाखाली बसली जायची. एक मिनटं, इथं पंडित आहे, मंदिराचं पंडित, गावातला सगळेत. जातीभेद त्या टायमिंगला नव्हता एवढा. आणि यांचं म्हणणं आहे नाही यांचं म्हणणं आहे की बांधाच्या भांडणामध्ये मुलाचं म्हणणं आहे की माझ्या बापाचा हात मोडला, म्हणजे माझ्या वडिलांचा हात मोडला यांनी भांडणामध्ये. तर तेच विषय चालू आहे त्यांचा. आणि ते म्हणताय की मी यांना खरं सांग का तूच मोडला आहे म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत. याचा आता हा सखाराम आणि हा शिरप्या, आपण असं कॅरेक्टर बनवूया. सखाराम बोलतोय, शिरप्या खरं चांगलं एकच साहेबच नाही काय पाटलांशी की तूच माझा हात मोडलायसा. सखाराम इज्जतीत राह, तूच माझा बांध कोरला होता म्हणून तूच तुझ्या हातानं हे करून घेतलंयस. ते झटापटीमध्ये तुझा पडला आणि तुला दगड लागला असाच. काय याचं नाव काय होतं, शिंप्या नाही काय नाव होतं, नाव विसरलो मी. ठीक आहे जाऊ द्या, तर जोक्स पाठ. पण जुन्या काळी अशी मीटिंग भरली जायची आणि प्रॉब्लेम जे आहे ते पाराखाली सॉल्व्ह केले जायचे. तर बघा कसं आहे काय. आता आपण आलोय शिंपी काकांकडं. आता इथे बघा शिंपी, जुना शिंपी हे बघे. तसं मी सांगू का काका, ती शर्ट आणि ती पॅन्ट आहे ना मॅच नाही होते, तर तुम्ही दुसरं एखादं ट्राय करा, चांगला एखादं. आणि शिंपी तसा रट्ट्याकडे होता चांगला, शिंपीचे बॉडी बिडीवाले. ताई मला वाटतं कापूस धागा सुईमध्ये वावता. आई वेणी घालताना, मुलीची वेणी घालताना आई मसाज वगैरे करताना तिकडे मोठी दिदी हा चारा दावा पकडला आणि दुसरी आई दूध काढती गाईचं घराचं. पण इकडं एक कापूस पिंजला जातोय, कापूस पिंजायचं एक हां साडी मी इथे पाठीने लावलेली आय थिंक. हां कापसाचंच आहे कापूस पिंजायचं. वारकरी संप्रदाय जे जुन्या गोष्टी आपण म्हणतो, जे अजूनही चालू आहे. ही वारी निघाली दिंडीसाठी, पालखी आहे बॅकसाईडला, ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांची पालखी व्यवस्थित एकदम परफेक्टमध्ये. इथं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे छोटंसं जुन्या काळचं. गावकट्टा, हे धोत्रावाले गावकट्टे जे आहेत आजकाल ते बघायला भेटत नाही. गावकट्टा बघा, वा. हा ही गोष्ट बाकी रट्ट्या चालू आहे. काय तो लुक लुक पा काकांचा लुक पा त्या काकांचा. आणि हे पाय वन साईड गांजा फुगू राहिले. अहो काय यांची जोरदार मीटिंग चालू आहे. चलो, जी आजकाल पण ती गोष्ट चालू आहे ती आहे म्हणजे गणपती विसर्जन.
इथं तुळशीचं लग्न आहे, इथं पलीकडं गणपती विसर्जन आहे, आपले मध्ये महाराज आहे आणि पलीकडं हे जागरण गोंधळ आहे, थिंक हे जागरण आहे आणि पलीकडे दहीहंडी फोडताय. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवा, सकाळच्या पहारी हरिराम बोला, वासुदेवाला हो वासुदेवाला. आता जुन्या काळी वासुदेव यायचा, आजकालच्या मुलांना फक्त सॅन्टा क्लॉज माहिती. तर आपला वासुदेव जुन्या काळी यायचा, दारोदारी भटकून धनधान्य काय असेल ते गोळा करायचा. आणि हा वाणी म्हणजे आज आपला किराणावाला, जुन्या काळी त्याला वाणी म्हणायचे, ज्याच्याकडं सगळ्या गोष्टी ते पूर्ण वन साईड पोंग्या खात आहे. यांचं काय म्हणणं आहे? मटका. अच्छा सोनार आहे, अगो बाई सोनार बाई कसा बसलाय, बसू द्या सोनार आहे तो. इथं कोण आहे? भविष्य सांगणार आहे वाटतं, ज्योतिषी. हां इथं ज्योतिषी स्माईल पाहून तर असं वाटतंय वन साईड यांच्याकडून पैसे घेणार आहेत. असो जोक सपाट. वा नागपंचमी चांगलं आहे, छान आहे, काय अडचण नाही. पलीकडं शेती चालू आहे, मुली फुगडी खेळत आहे वन साईड. आणि हे नंदीबैल आला. आपण नंदीबैल पाऊस पडेल का असे लहानपणी त्या गोष्टी प्रश्न विचारत होता, बैल मान हलवून उत्तर द्यायचा. अचानक मध्ये भयानक सगळ्या गोष्टी. आता थोडे कॉमेडीचा विषय येतो, पण विषय काय की बघण्यासारखे आजकालच्या मुलांना या गोष्टी दाखवणं फार गरजेचं आहे की जुन्या काळी आपण काय काय बघितले, किंवा जुन्या काळी परिसर आपला महाराष्ट्र कसा होता, गावाकडची माणसं कशी होती, हे सगळं बघता येईल तुम्हाला इथं ग्राम संस्कृती उद्यानमध्ये. सगळा ॲड्रेस इथं आहे, तुम्ही येऊन नक्की पाषाण जिजापूरमध्ये येऊन व्हिजिट करा. बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टीमध्ये तर आम्ही म्हणजे 80s आणि 90sमध्ये जसं गावाकडं ज्या गोष्टी होतात म्हणजे बऱ्यापैकी संपुष्टात आल्या आणि काही दिसण्याच्या झाल्यात. आणि तर मुलांना त्या गोष्टी कशा होत्या काय होत्या ना, तर तुम्ही एकदा इथं व्हिजिट केलं तर तुम्हाला तुमच्यासुद्धा जुन्या आठवणी फार ताज्या होतील. खूप काही मध्ये बघण्यासारखं. आणि सोमेश्वर मंदिर तर तुम्ही बघितलं, आणि तिथं 12 ज्योतिर्लिंग पण आहे, तेही तुम्हाला मी दाखवले, तर तुम्ही त्याचंही दर्शन घ्या. बघा, मुलांना घेऊन या एकदा. आणि ज्या टाईमला पुण्याला चक्कर मारतो त्या टाईमला पाषाणमध्ये एकदा घेऊन या, व्हिजिट करा. छान आहे, बघण्यासारखं आहे, काय अडचण नाही. आणि विषय असा आहे की आता ह्या ब्लॉगचा एंड आपण मेडिकलला जाऊन करूया टाकाटाकमध्ये. व्लॉग काढता मी बोललो की मी एंड करेल आपल्या मेडिकलवर राहुलच्या. पण विषय काय झाला की मोबाईलच डिस्चार्ज झाला. मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर मग तसं मी पुण्यामध्ये माझं काम नव्हतं, निकिताचं काम होतं, म्हणजे माझ्या मिसेसचं काम होतं, तर तिचं काम होतं म्हणून तिच्याबरोबर गेलो होतो. तिचं काम झालं, तर बघूया जेव्हा रिझल्ट येईल. आणि तिचं काम होतं तोपर्यंत म्हणून माझं काम ब्लॉग काढत बसतो. त्या गावामध्ये तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही बघितलं की जुन्या काळच्या 1980 किंवा 1990चे नाही जेवढे आहे जुन्या शाळांमध्ये, झाडाखाली शाळा, शेतकरी गावाकडे लोक कशी असायची, कशी सभासद म्हणजे पंचायत कशी भरायची, किंवा काय सगळ्या गोष्टी, सरपंचाचा वाडा दाखवला तुम्हाला मी. तर सगळ्या गोष्टींचा विषय असा होता की जुन्या गोष्टी या मुलांना माहीत नाही आहे, त्या गोष्टी दाखवा. आपण बऱ्यापैकी जुन्या गोष्टी त्या हे केलं, काय केलं म्हणजे त्या गोष्टी जगलो आहे ज्या आजकालच्या मुलांना माहीत. केव्हाही जा, काही अडचण नाही. पुण्यामध्ये पाषाणमध्ये सोमेश्वरवाडीमध्ये ते सोमेश्वर महादेवाच्या मंदिराच्या तिथं आहे, आणि तिथं 12 ज्योतिर्लिंगही आहेत, जे छोटे छोटे स्ट्रक्चरमध्ये बघितले तुम्ही ते पण आहेत. तर आज एवढाच होता ब्लॉग. आणि ब्लॉग मेडिकलवर नाही एंड केला, मोबाईल डिस्चार्ज झाला, त्याच्यानंतर डायरेक्ट तिथून आलो घरी. इथं देव आपल्या घरी आलो आणि घरी येऊन मग ब्लॉगचा एंड करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मुलांना नक्की विजिट करायला घेऊन जा, कारण जुन्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे आपल्या गावात. चला येतो.